मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। काँग्रेसला मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंची नितेश राणेंवर जोरदार टीका। धनंजय मुंडेंवर कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यांचा राजीनामा मागण्याचं प्रयोजन नाही, आमदार दीपक केसरकर यांचं वक्तव्य। बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, प्रतिकात्मक बंदूक दाखवत कार्यकर्त्यांचं लक्षवेधी आंदोलन। रामदास आठवलेंनी सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतली भेट, आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची आठवलेंची मागणी। जळगावमधल्या वाढत्या अपघातांची आमदार आणि खासदारांकडून दखल, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना का होत नाहीयेत? स्मिता वाघ आणि सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब। उत्तर पुणे विभागातल्या अनेक नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नाही, यामुळे SC/ST समाजातले नागरिक शासकीय योजनांपासून वंचित। कोल्हापूरच्या राधानगरीतल्या काळंबावाडी धरणाला गळती, धरणाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित, खासदार शाहू महाराज करणार धरणाच्या गळतीची पाहणी। जळगावच्या कसगाव इथं पत्रकाराला मारहाण, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा आरोप, रेती माफिया आणि विनयभंगाच्या बातम्या दिल्यानं मारहाण केली गेल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना कामावरनं काढलं, किमान वेतनासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानं पालिकेनं केली कारवाई। लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा। नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीचं मंदिर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर खुलं राहणार, भाविकांसाठी सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय। नांदेडमधल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात, खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढत यात्रेला झाली सुरुवात। खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला टेम्पोची धडक, गोरेगाव SRPF कॅम्प गेट परिसरातली घटना। नागपूरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हे शाखेनं 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचं ड्रग्ज केलं जप्त। यवतमाळच्या वडकी इथं चोरट्यांचा धुमाकूळ, दुकान फोडणारे 3 चोरटे CCTVमध्ये चित्रित। आणि मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये भारताचा मोठा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 184 रन्सनं विजय, बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाची 2-1 आघाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।